सगळ्यांना प्रमिला फुंदे या चॅनलमध्ये तुमचं छान असं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्ध आरोग्य जाऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना। चला तर आज आपण मस्त आहे ना रस बघणार आहोत। तर रस कसा बनवायचा मी तुम्हाला दाखवते आणि सगळ्यांना तर रस येतोच पण असा काळा पडत नाही, त्याची आपण कशी काळजी घ्यायची ती तुम्हाला सांगणार आहे। आज मस्त पुरी आणि रस बघणार आहोत। चला तर मग आता मस्त बघू आपण रस आणि पुरी कशी बनवायची ते। चला तर मस्त आता रेसिपीला सुरुवात करू। आणि इथं मस्त मी ना आंबे घेतले आहेत, बघू शकता मस्त असे बघा छान पिवळे झालेत असे आंबे, तर फ्रेश आंबे। आता आपण ना रस करायला चालू करू। आता काय काय करायचं तुम्हाला दाखवते। आता अगोदर ना पाणी घ्यायचं आहे आपल्याला थंड। तर काय करायचं आहे आपल्याला आहे ना चांगले देठ काढून घ्यायचं आहे वरचं सगळं। मग हे आपल्याला आंबे हे गार पाणी घ्यायचं आहे आपल्याला, जरा असं गार पाण्यात टाकून घ्यायचं आहे। सगळे आपण टाकून घेऊ आता हे काढून सगळं असं असं पाणी घेतले, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे आंबे असे। मस्त स्वच्छ धुवून घेतले आहेत आंबे आपण। हे असा आंबा आपल्याला कापून घ्यायचा आहे, मस्त निघालेला आहे बघू शकता। असं घ्यायचं मस्त आता असं कट केलं आहे का नाही सगळं। आता हे आपल्याला चमच्याने ना काढून घ्यायचं आहे, बघू शकता अख्खा गर असं सगळं निघतं। असं गर काढून घ्यायचं आपसा असं हो ना, जास्त धारदार घ्यायचं म्हणजे ना शेवटपर्यंत असं हात जाऊन पुढे निघते। तर बघा सगळं असं घर निघलं बघू शकता। आता आपण सगळा घर काढून घेऊ। आता ह्या पद्धतीने पण काढू शकते बघू शकता। असं चाकून नाही तुम्हाला झालं तर ह्याने पण काढू शकता असं असं मस्त आपला असा हापूस आंबा आहे हा, त्यामुळे जास्त मस्त घर काढून झालं मिक्सरला फिरून घेऊ आपण। त्याच्या भांड्यात आपल्याला ना सगळं असं घर काढून घ्यायचं आहे आणि छानाला मिक्सरला आता फिरून घ्यायचं आहे मस्त। आता सगळा रस काढून घेऊ आपण, सगळं रस काढून घेते मी। इथं मी बर्फ घेतलं आहे, बर्फाचं आपल्याला सगळं गार पाणी टाकून घ्यायचं आहे त्या सगळ्यात कुई धुवून काढायची आहे आपल्याला यात। आता मस्त ही कुई आपण धुवून काढलेली ही बाजूला काढायची। आता ही आता मस्त आपल्याला साखर टाकून घेऊ आता तुमच्या आवडीप्रमाणे गोड कशी। तिथं मी 3 वाट्या साखर टाकली, मस्त असं आपला रस झालेला आहे। तर छान साखर विरघळून द्यायची आपल्याला। तर साखर छान आपली विरघळते तोपर्यंत आपल्याला सेट करायला फ्रीजमध्ये ठेवू। ते साखर छान असं विरघळून घ्यायचं आपल्याला। मस्त विरघळली साखर। आता त्याला मस्त आपण ना फ्रीजमध्ये ना सेट करायला ठेवू। आता थंड व्हायला ठेवू आता फ्रीजमध्ये। मस्त छान आता आपली कणिक पण भिजलेली आहे बघू शकता। अशी मळायची पुऱ्या छान। आता पुऱ्या बनवून घ्यायचा गोळा बघू शकता। त्यामुळे सगळ्याच काढू आता एकदम मस्त छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे। आता मस्त आता पुरी लाटून घ्या आपण। आता मस्त मी तर पुऱ्या लाटून घेते सगळ्या छान अशा। तोपर्यंत आपल्या हे घे तेल टाकते छान। ह्या पद्धतीने लाटायच्या पुऱ्या मस्त आपल्या पुऱ्या लाटून झाल्या बघू शकता अशा छानशा। तेल आता छान तापत आले, इथं मस्त अशा पुऱ्या सुरू आता
मस्त टम्म फुगली पुरी बघू शकता. मस्त पुरी झाली. शकता आपली पुरी किती मस्त अशी टम्म फुगलेली आहे. छान अशी खरपूस मस्त अशा गरमागरम पुऱ्या झाल्या. मग फुगली आपली पुरी. मस्त गरमागरम पुऱ्या. मस्त आपली अशी आमरस पुरी झालेली आहे. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. नवीन नवीन असे व्हिडिओ बघत राहा.